हॅलो, नीलम ब्युटी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे मी पुन्हा एकदा स्वागत करते। तर आजचा आपला व्हिडिओ ओठांविषयी असणार आहे। ओठ हे आपल्या चेहऱ्यावरचे सर्वात आकर्षक अवयव असते। ओठ जर आपले छान असतील, नैसर्गिकरित्या पिंक असतील तर आपला चेहरा किती छान दिसतो। पण तेच ओठ जर काळे असतील, सुरकुतलेले असेल तर आपण किती छान दिसायला असलो तरी आपल्या चेहऱ्यावर तो आकर्षणता येत नाही। त्यामुळे आपले लिप्स नेहमी असे सुंदर छान असावे असं प्रत्येकाला वाटत असतं। पण आपण आजकाल वेगवेगळ्या लिपस्टिक अप्लाय करतो, काय काय अप्लाय करतो, त्याच्यामुळे आपले लिप्स आहेत ना असे काळे पडलेले असतात किंवा काहींचे तर एकदम म्हणजे काही नाही लावता सुद्धा काळेच असतात। तर त्यासाठी आज आपण आजचा व्हिडिओ पाहणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ओठांसाठी 2 स्क्रब दाखवणार आहे आणि 2 मास्क दाखवणार आहे। पण मास्क मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार, कारण सगळं एकाच व्हिडिओमध्ये दाखवलं ना तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्ही पण कंटाळाल की नाही। त्यासाठी आपण ओठांविषयीचा हा जो व्हिडिओ आहे ना हा 2 पार्टमध्ये काढूया। एका पार्टमध्ये मी तुम्हाला स्क्रब दाखवते आणि दुसऱ्या पार्टमध्ये मी तुम्हाला 2 मास्क दाखवेन, ठीक आहे। तर आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात। तर आपण पहिला स्क्रब हा एक्सफोलिएटसाठी करूया, म्हणजे ज्यांच्या ओठांवर खूप काळेपणा असेल, खूप म्हणजे अशी एकदम काय म्हणतात त्याला खूप म्हणजे अशी डेड स्किन असेल तर ती घालवण्यासाठी ना आपण कॉफीचा स्क्रब लावायचा, ठीक आहे। तर त्यासाठी आपल्याला थोडी कॉफी घ्यावी लागणार आणि शुगर घ्यावी लागणार। कॉफी आणि शुगर असतं ना हे नॅचरल, ह्यांच्यामध्ये ना नॅचरल एक्सफोलिएट गुण असतात। त्यामुळे ना ते एकदम नॅचरलपणे ना आपल्या ओठांना ना एक्सफोलिएट करतात, ओठांचे ब्लड सर्क्युलर वाढवतात आणि ना त्याच्यावरचा काळफटपणा दूर करतात। आणि डेड स्किन जी असते ना, जी काळी पडलेली डेड स्किन असते ती सगळी आहे ना हळूहळू आहे ना निघू लागते ह्याच्या नियमित वापराने। तर हे असं आपण कॉफी, साखर आणि ह्याच्यात थोडं हे कोकोनट ऑइल आहे, तुम्ही कोणतंही कोकोनट ऑइल घेऊ शकता। ते कोकोनट ऑइल थोडं असं ऍड करायचं। तुम्ही साखर थोडी क्रश करून घेतली तरी चालेल किंवा अशी मोठी घेतली तरी चालेल। मी मोठीच घेते कारण त्याच्यामुळे मग व्यवस्थित छान असं स्क्रब करता येतं ओठांना। तर हा आपला एक्सफोलिएटर स्क्रब पहिला तयार झालेला आहे। असं ह्याला मस्तपैकी पूर्ण असं ऑइल टाकून मिक्स करायचं आणि आपल्या लिप्सवर जर कोणती लिपस्टिक असेल काय असेल तर ती सगळी पहिल्यांदा रिमूव्ह करायची। त्याच्यानंतर मग आपण हा स्क्रब आहे ना रात्री झोपताना आपल्या ओठांवर असा अप्लाय करायचा, ओठांवर आणि असं ओठांवर अप्लाय करून असं हलक्या हलक्या हाताने मसाज द्यायचं। लय जोरात मसाज करायचं नाही, कारण आपले ओठ आहेत ना खूप पातळ असतात। म्हणजे आपल्या शरीरावरचे सगळ्यात पातळ जर कोणतं कातडं असेल तर ते ओठांवरच असतं। त्यामुळे ना एकदम हलक्या हाताने असं असं स्क्रब करायचं ओठांना, ह्या कॉफीचा आणि शुगरचा ना असं व्यवस्थित ओठांना चांगला असं सर्क्युलर मोशनने पूर्ण ओठांना असं स्क्रब करायचा। चांगलं तुम्ही 2-4 मिनिटं चांगला स्क्रब करा आणि मग नंतर एका टिश्यू पेपराने किंवा मग वेट टॉवेलने वगैरे, ओल्या टॉवेलने वगैरे असं पुसून घ्या। सगळं ओठांवरची डेड स्किन आहे ना ती रिमूव्ह होईल। जर तुम्हाला हे कोकोनट ऑइल टाकायचं नसलं ना तर तुम्ही ऑलिव्ह ऑइल टाका किंवा तुम्ही बदामचं तेल टाका किंवा तुम्ही मध टाकला तरी सुद्धा चालेल। जर एखाद्याला नाही आवडत ऑइलचा वास तर तुम्ही मध सुद्धा त्यात ऍड केला ना तरी सुद्धा चालू शकतं। फक्त कॉफी आणि साखर घ्यायची, त्यात तुम्ही ऍड ह्यातलं काहीही करा, कोकोनट ऑइल करा किंवा मग मध करा, ऑलिव्ह ऑइल करा, बदाम ऑइल करा आणि पण चांगलं असं ओठांना चांगलं एक्सफोलिएट करा आणि त्याच्यानंतर मास्क लावा, जे मी तुम्हाला ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तो मास्क, ते सुद्धा मास्क मी 2 दाखवणार आहे। एक मास्क एक्सफोलिएट केल्यानंतर लावायसाठी असेल, ठीक आहे। आता आपण दुसरा स्क्रब बघूया, जो आपल्या लिप्सला ना
प्लम्पी बनवतो. ज्यांचे लिप्स आता बघा एकदम असे पातळ असतात, असे फुलर नसतात, ज्यांना आपले लिप्स आहेत ना असे मोठे करायचे किंवा असे एकदम फुलर करायचे, प्लम्पी करायचे, एक असा ओठांमध्ये प्लम्पीनेस पण येतो की नाही. काहीकांचे बघा ओठ असे नॅचरली प्लम्प असतात, तर आहे ना काहीकांचे ओठ एकदम असे आत दाबल्यासारखे असतात, तर त्यामुळे आपल्या चेहऱ्याला आहे ना तेवढी आकर्षकता येत नाही हो. त्याच्यामुळे मग जर तुम्हाला ओठ प्लम्पी करायचे असले ना तर त्याच्यासाठी हा मी दुसरा मास्क दाखवते. ज्यांना आपले ओठ प्लम्पी करायचे त्यांनी मास्क नाही, ज्यांना आपले ओठ प्लम्पी करायचे त्यांनी हा दुसरा स्क्रब वापरा. ह्याच्यासाठी ना हे बघा ही दालचिनी पावडर आहे. दालचिनी असते ना आपल्या घरात जी अशी मोठी स्टिक्स असते बघा दालचिनीची, ही पावडर मी करून ठेवलेली आहे. ही अशी सिलेमन म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. तर ही दालचिनी पावडर अशी थोडी घ्यायची, त्याच्यात पण थोडी शुगर घ्यायची. कोणत्याही स्क्रब मध्ये शुगर घेतल्याशिवाय तो स्क्रब म्हणजे स्क्रब होतच नाही. स्क्रबसाठी थोडं दरदरा पण असावा लागतो, त्याच्यामुळे शुगर घ्यायची. आणि शुगर आहे ना खूप असं नॅचरलपणे ना आपल्या ओठांवरची ना डेड स्किन असते ती पूर्ण आहे ना रिमूव्ह करते. घर्षण करून व्यवस्थित आहे ना आपल्या ओठांवरची डेड स्किन रिमूव्ह करते. त्यामुळे हे असं तुम्ही ना मध घ्या याच्यामध्ये, ठीक आहे. दालचिनी पावडर, थोडी साखर आणि मध. ज्यांना आपले होठ प्लम्पी करायचे, असे फुलर दिसावे, फुगलेले म्हणजे असे प्लम्प दिसावेत, असे थोडे मोठे दिसावेत असं वाटत असेल ना त्यांनी हा स्क्रब यूज करा, ठीक आहे. हा पण स्क्रब तसाच यूज करायचे. आपल्या ह्या ओठांना असं चांगलं ह्याच्याने असं असं मसाज द्यायचं पूर्ण ओठांना. चांगलं 2-3 मिनिटं मसाज द्यायचा ओठांना. ह्याच्यामुळे काय होतं आपल्या ओठांवरची डेड स्किन पण निघते आणि आपले ओठ आहेत ना हळूहळू असे प्लम्पी होऊ लागतात, असे मोठे मोठे दिसायला सुरुवात होतात दालचिनी पावडरमुळे. कारण दालचिनीमध्ये ना ते असं नैसर्गिक एक एजंट आहे ज्याच्यामुळे नैसर्गिकरित्या आपले ओठ आहेत ना असे प्लम्पी होऊ लागतात. तर असं चांगलं मसाज द्या आणि त्याच्यानंतर गरम पाण्याने नाही तर थंड पाण्याने तुम्ही ओठ असे चांगले स्वच्छ करून घ्या आणि मग मास्क लावा. जे मी तुम्हाला सांगणार आहे, मास्क दाखवणार आहे. 2 प्रकारचे मास्क असतील, ते सुद्धा ज्यांना ओठ प्लम्पी ओठचे जे स्क्रबर लावतील ना त्यांच्यासाठी एक मास्क असेल, आणि जे एक्सफोलिएटर स्क्रब लावतील त्यांच्यासाठी एक मास्क असेल, किंवा कोणी कुठलाही लावला तरी चालेल. 2 असे छान मास्क मी लिपसाठी दाखवणार आहे. तर रोज रात्री झोपताना तुम्ही एक्सफोलिएट करायचं आहे ओठांना, किंवा जर तुम्हाला रोज नसेल जमत तर 1 दिवसाआड तरी किंवा 2 दिवसाने तरी तुम्ही एक्सफोलिएट करू शकता तुमच्या ओठांना. 2 दिवसांनी तरी ह्या स्क्रबने एक्सफोलिएट करायचं. आणि जे मास्क मी तुम्हाला सांगणार आहे ते मास्क ओठ चांगले गरम पाण्याने पुसून घ्यायचे आणि ते मास्क अप्लाय करायचं, ठीक आहे. जर तुम्ही रोज रेग्युलरपणे जर हे केलं ना तर तुमचे ओठ आहे ना काही दिवसामध्ये ना असे नॅचरली पिंक दिसायला सुरुवात होणार बरं का. त्याच्यावरचा आहे ना काळेपणा सगळा पूर्णपणे ना हळूहळू आहे ना डेड स्किन निघून जाणार, आणि ओठांवर जो काळेपणा असतो ना तो पूर्णपणे हळूहळू सगळा निघून जाणार, आणि एकदम नॅचरली तुमचे ओठ असे आपण लिप बाम लावल्यावर किंवा एखादी पिंक लिपस्टिक लावल्यावर कसे दिसतात तसे नॅचरली आहेत ना लिप हळूहळू आहेत ना पिंक होऊ लागतात. आणि तुम्ही कितीही लिपस्टिक वापरल्या ना, कोणत्याही लिपस्टिक तुम्ही रोज जरी लावल्या ना तरी सुद्धा ना तुमचे लिप्स आहेत ना कधीच काळे पडणार नाही. मला लिपस्टिक खूप आवडते. माझ्या दैनंदिन जीवनात सुद्धा मी ना सतत रोज म्हणजे लिपस्टिक, लिप बाम्स वगैरे असे वेगवेगळं काय काय लावत असते, पण माझे ओठ आहेत ना अजिबात काळे नाहीयेत. मी बिना लिपस्टिकचे जरी असले ना तरी कोणाला वाटणार नाही की माझे ओठ एकदम असे म्हणजे काळे आहेत. माझे ओठ नॅचरली पिंक आहे, कारण मी घरीच बनवलेल्या मास्कचा वापर करते, ते रोज वापर करते मी. त्यामुळे माझे लिप्स आहेत ना किती लिपस्टिक लावले तरी अजिबात काळे पडत नाही. तर तुम्ही सुद्धा ह्याचा उपयोग करा. आणि पार्ट 2 बघा, कारण नुसता पार्ट 1 बघून तुम्हाला फायदा होणार नाहीये. ह्याचा पुढचा पार्ट 2 मी लगेचच उद्याच टाकणार आहे, तो तुम्ही बघा. आणि जर तुम्हाला रोज हे स्क्रब करायला जमत नसेल ना, पण मास्क जे मी दाखवणार आहे ना उद्या ते तुम्ही रोज नित्यनेमाने लावा. नुसतं मास्क जरी लावलं ना तरी थोडाफार फरक पडेल, पण नुसता मास्कने पूर्णपणे फरक पडणार नाही, कारण त्याच्यासाठी थोडं एक्सफोलिएट करणं गरजेचं आहे. आठवड्यातून 1-2दा तरी करा आणि ते मास्क लावा आणि तुमच्या ओठांना गुलाबी सुंदर नॅचरली एकदम पिंक बनवा, ठीक आहे. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ जे बनवत जाईन ते जे तुम्हाला
नोटिफिकेशन येत जाईल आणि तुम्ही माझे व्हिडिओ असे छान छान व्हिडिओ बघत जाल। इथून पुढे माझे सगळे व्हिडिओ छान छान असणार आहेत, वेगवेगळे असणार आहे, प्रत्येक शरीराच्या म्हणजे चेहऱ्याच्या सुंदरतेवरच असणार आहेत, केसांच्या सुंदरतेवर असणार आहेत। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर भरपूर शेअर करा, लोकांपर्यंत ते जाऊ देत, त्यांना आवडू दे, जास्तीत जास्त शेअर होतील, जास्तीत जास्त सबस्क्राईब होतील, तसे मलाही थोडं मोटिवेशन मिळेल आणि मी अजून छान छान व्हिडिओ काढत जाईन। तर ठीक आहे, जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। बाय बाय।